आता आपण तुमच्याकडं की खी गी ते दे पर्यंत मी पर्यंत सर्व काही स्पेलिंग्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे. आता आपण त्या की खी गी पासून आपण हे जे काही शब्द तयार केलेले आहेत त्या शब्दाचे स्पेलिंग तयार करण्याचा प्रयत्न आपण करूयात. तुम्ही केलेलं आहे, बऱ्याच जणांचं बरोबर आलंय, बऱ्याच जणांचं चुकलंय. आता काय चुकलंय हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे, तुम्ही ते दुरुस्त करून लिहा. एक मिनिट. तर बघा की आहे की नाही, कीला काय म्हणतो आपण, के आय. राजचे जे काही स्पेलिंग आहे तुम्हाला दिलेलं आहे. राजसाठी काय स्पेलिंग आहे, यासाठी स्पेलिंग काय आहे, हा झाला की रा या. बघा हीचं स्पेलिंग काय आहे, राचं स्पेलिंग काय आहे, राईट. जीचं स्पेलिंग जीचं स्पेलिंग जी आय. टाचं स्पेलिंग टी. गला पहिली वेलांटी, घचं स्पेलिंग जी एच, वेलांटीसाठी आय, ही झाला. र आपण पाहिलंय मध्यभागी जर मुळाक्षराला असेल तर त्याला अ स्वर लागतो, म्हणून या ठिकाणी रचं स्पेलिंग आर ए, बरोबर आहे. क्या क्या, हा के वाय ए, ही र क्या. चला ची, च साठी सी एच घेतो, वेलांटीसाठी ची घेतो. व साठी डब्ल्यू घेतला आणि त्याला स्कोर लागतो म्हणून ए घेतला. डाचं स्पेलिंग डी ए, चिवडा. जी, ज साठी आपण जे घेतो, जे आय. व साठी डब्ल्यू ए. इथं बघा न हे मुळाक्षर आहे, शेवटी आले म्हणून इथं न ला नच घेतो आपण. मध्ये आला असतं तर त्याला आपण ए स्वर लावला असता. झिरवड, जे एच आय, जी, र आर ए, व डब्ल्यू ए. ळ शेवटी आला म्हणून फक्त एल, झिरवड. त्रिकोण, टी आर आय. को साठी के ओ, एल साठी एल, त्रिकोण. टिकाव, टी आय के ए डब्ल्यू, टिकाव. ठिकाण, टी एच के ए एन, ठिकाण. ढीग, ढ साठी डी एच, वेलांटीसाठी आय. ढ साठी डी एच, वेलांटीसाठी आय, ढी. आणि ग, ढीग. प साठी पी, वेलांटीसाठी आय, पी. आणि ता साठी टी ए, पिता. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण पहिली वेलांटी आय जोडून आपण स्पेलिंग तयार करू शकतो, इंग्लिश मध्ये लिहू शकतो. ओके, चला लिहून घ्या आणि तुमच्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या दुरुस्त करा.